जर्मनीला मास्टर्स करण्यासाठी किती खर्च लागतो? 70 लाख, 50 लाख, 30 लाख, 20 लाख? मी केलाय अंडर 20 लाखात. हो, 20 लाखात. तो पण प्रॉपर प्लॅनिंग सकट. कसा केलाय बघूया या व्हिडिओ. वेलकम टू पुण्याचा मुंबईकर. माझं नाव आहे संदेश कोडेकर. आजच्या या व्हिडिओमध्ये मी प्रॉपर सांगणार आहे अंडर 20 लाख मी जर्मनीमध्ये मास्टरसाठी कसा आलो. पण याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की याच्यानंतर जे व्हिडिओज येणार आहे पूर्ण डॉक्युमेंटेशन किंवा पूर्ण प्रोसेस, कुठल्या प्रत्येक गोष्टीची प्रत्येक डॉक्युमेंटची प्रोसेस वगैरे कशी केली ते मी प्रॉपर या नंतरचे सिरीज बनवणार आहे, त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या चॅनलला. तर हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. म्हणजे जर्मनी जाण्याआधीचा खर्च आणि जेव्हा तुमचं ॲडमिशन होतं त्याला लागणारा खर्च आणि प्रॉपर जर्मनीमध्ये पोचण्यापर्यंतचा खर्च, अशा हा 2 पार्टमध्ये हा व्हिडिओ डिवायडेड आहे. तर जो पहिला खर्च आहे जो जर्मनीमध्ये येण्यासाठी लागतो किंवा सुरुवात करतो आपण, तो आहे APS सर्टिफिकेट. ते आपल्याला दिल्लीमधून घ्यायचं असतं. म्हणजे आपले डॉक्युमेंट्स वगैरे दिल्लीला पाठवायचे असतात वाया पोस्ट. कुठलेही तुम्ही ऑनलाईन प्रोसेस असते फक्त त्याच्यासाठी, पण तुम्हाला पोस्टाने ते पाठवावं लागतं. त्याच्यासाठी ऑलमोस्ट म्हणजे ते जे डॉक्युमेंट असतं त्याच्यामध्ये प्रॉपर तुमचं शाळेचा, कॉलेजचा आणि ग्रॅज्युएशनचं मार्क लिस्ट और एक डॉक्युमेंट असतं प्रॉपर एकच. म्हणजे तुम्ही याच्यामधून स्कूलमधून, कॉलेजमधून आणि ग्रॅज्युएशन पासआउट आहात. त्याला माझा 19,000 खर्च झाला. सेकंड जो खर्च झाला तो IELTS एक्झामसाठी झाला. त्याचा 19,000 समथिंग माझा IELTS एक्झामच्या याच्यासाठी लागले, IELTS एक्झाम देण्यासाठी. आणि मी जो माझा म्हणजे इंग्लिश माझी ठीक होती, पण मला असं वाटत होतं की मी क्लास वगैरे लावाल, त्याच्यासाठी मग मी क्लास लावला जो आहे 15,000चा. चौथा जो खर्च झाला तो माझा जर्मन एक्झामचा झाला. लाईक 9,400. हे पहिल्यांदा आपण जर जर्मनची एक्झाम देतोय A1ची गोइथेची, तर त्याला 9,400 रुपये लागतात. आणि जेव्हा तुम्ही सेकंड टाईम एक्झाम देता तेव्हा 7,500. म्हणजे समटाईम पोरं फेल होतं, जसं काय मी फेल झालो. मी पहिली माझी एक्झाम दिली ती पुण्यामध्ये दिली आणि त्याच्यानंतरची जी सेकंड एक्झाम होती ती मी कोल्हापूरला जाऊन दिली आणि स्टील मी दोघांमध्येही फेल झालो. तो खर्च माझा झाला. त्याच्यानंतर माझी जर्मन एवढी चांगली नव्हती, त्याच्यामुळे मी पुण्यामध्येच क्लास लावलेला. सो त्या क्लासचा माझा 20,000 हा क्लाससाठी माझ्या लागले जर्मनच्या. त्याच्यानंतर जो खर्च होता तो मी माझ्या युनिव्हर्सिटीसाठी होता. म्हणजे मी युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट केलेल्या 4 युनिव्हर्सिटी होत्या. तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एका युनिव्हर्सिटीला अराऊंड 8,000 रुपये खर्च झाला. म्हणजे जे मी ॲप्लिकेशन टाकलं त्याच्यासाठी प्रत्येक युनिव्हर्सिटीला 8,000 खर्च होता. तर टोटल मिळून मला 32,000 खर्च आला सुरुवातीला. त्यानंतर जेव्हा माझं सिलेक्शन झालेलं त्यामध्ये मी जी माझी HNU युनिव्हर्सिटी आहे त्याच्या वेबसाईटवर जाऊन परत मला एकदा फॉर्म भरावा लागला. त्याचे 5,000 रुपये लागले. आणि मी विंटर इंटेकसाठी ट्राय करत होतो, पण माझं झालं नाही. त्याच्यामुळे मी समर इंटेकमध्ये ॲडमिशन घेतलं. सो विंटर इंटेकचे 5,000 रुपये आणि नंतर समर इंटेकचे 5,000 रुपये, म्हणजे टोटल 10,000 रुपये मला युनिव्हर्सिटी फॉर्म भरण्यासाठी लागले. तर नेक्स्ट आहे माझा मिसलिनियस खर्च. म्हणजे यामध्ये माझे खूप सारे पैसे जे ट्रॅव्हलसाठी गेले, प्लस माझ्या प्रिंटआउट, झेरॉक्स ह्या खूप साऱ्या मला लागल्या. म्हणजे ऑलमोस्ट मिसलिनियसचा जो खर्च पकडा तो अराऊंड 5,000 रुपये मी लागला मला. सो हा जो खर्च लागला आहे मला तो माझ्या ॲडमिशनच्या आधी म्हणजे जर्मनीच्या आधी जाण्यासाठी लागलेला. आणि याच्यासाठी मी ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर्ष ट्राय करत होतो, कारण की हे जे डॉक्युमेंट असतात त्याला खूप वेळ जातो. आणि त्याचे म्हणजे पूर्ण जे डॉक्युमेंटेशनचे प्रिपरेशन वगैरे कसं करणार आहे त्याची पण मी आता याच्यावर सिरीज बनवणार आहे, जसं की मग आपल्या विद्यार्थ्यांना त्याची हेल्प होईल. सो टोटल अराऊंड 1,35,000 रुपये 900 असा माझा खर्च आला जेव्हा जर्मनीच्या आधी जे प्रिपरेशनसाठी म्हणजे डॉक्युमेंट वगैरेसाठी माझा. सो आता आहे सेकंड पार्ट जो म्हणजे मेन खर्च आहे, जो हेविली पैसे लागतात आपल्याला जर्मनी जाण्यासाठी. कारण की हा जो सुरुवातीचा खर्च होता तेव्हा मी जॉबला होतो आणि जॉबला असल्यामुळे मी सगळे थोडे माझे सेविंग्स वगैरे करून हा खर्च माझा स्वतः गेला आहे या गोष्टींचा. आणि त्याच्यानंतर आता सेकंड पार्टमध्ये जो आहे जो मोठे खर्च आहेत सगळे, म्हणजे ब्लॉक अकाउंटला मला अराऊंड 13,30,000 रुपये लागले.
आणि सगळ्यात मोठी अमाऊंट हीच आहे जी ब्लॉक अकाउंटला लागलेली आहे ती. आणि त्याच्यासाठी म्हणजे खूप जास्त मेहनत लागली आणि हे जेव्हा ब्लॉक अकाउंट कन्फर्म होतं तेव्हाच तुम्ही विजासाठी अप्लाय करू शकता. म्हणून लोन वगैरेची जी प्रोसेस असेल ती तुम्ही थोडी लवकर स्टार्ट करा जर तुम्ही तुमची विजा प्रोसेस वगैरे किंवा जर्मनीची तयारी करताय तर. अकाउंटमध्ये असं असतं की अराऊंड तुमच्याकडून 12 महिन्याची अमाऊंट घेतली जाते, म्हणजे जर्मन गव्हर्नमेंटच घेतं असं पकडा तुम्ही. आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला त्याच्या 12 भाग, म्हणजे समजा 13 लाख रुपये तर 11, 1 लाख, 1,000 किंवा 1 लाख अमाऊंट तुम्हाला दर महिन्याला जर्मन गव्हर्नमेंटच तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये, बँक अकाउंटमध्ये पाठवणार. म्हणजे तुमचे जे एक्सपेन्स वगैरे ते कसे तुम्ही तिथे करायचे तर ते त्याच्यावर ठरवायचं. म्हणजे तुमचं इन्शुरन्स झाला, तुमचा रेंट झाला, तुमचं खाण्यापिण्याचा ट्रॅव्हलचा खर्च कसा झाला ते याच्यातूनच पूर्ण एका वर्षासाठी जातं. सो हा माझा ब्लॉक अकाउंटचा खर्च होता. त्याच्यानंतर मी जर्मनीला येताना अराऊंड 1,20,000 समथिंग अमाऊंट, 1,24,000 अमाऊंट मी घेऊन आलेलो जर्मनीला कॅश. कारण की इकडे जेव्हा मी येणार तेव्हा ऑलमोस्ट डॉक्युमेंटसाठी 1-1.5 महिना लागतो आणि त्यावेळी तुम्हाला सर्वायविंगसाठी कॅश लागते. सो ती कॅश मी घेऊन आलेलो. आणि तुम्ही पण जर येताय तर 1-1.5 लाख रुपये, तर 1-1.5 लाख नाही पण 1 लाख रुपये घेऊनच या. कारण की इकडे तुम्हाला नवीन नवीन येणार तेव्हा रूम्स वगैरे, घर वगैरे शोधावं लागणार, त्याला खर्च जातो. ट्रॅव्हल एक्सपेन्सला जातो. डॉयचलँड तिकीट असतं त्याला पैसे द्यावे लागतात. IC ट्रेननी समजा तुमची फ्लाईट, जशी की मी म्युनिकला उतरलेलो, मला म्युनिकवरून इकडेच यायला 7,000 रुपये लागलेले. सो त्यामुळे तुमच्याकडे कॅश असलेच पाहिजे. आणि अजून एक खर्च आहे जो मी काउंट नाही करणार कारण की तो मी जर्मनीला आल्याच्या नंतर हे केला आहे, वापरला आहे. की तुम्ही तुमच्या एक इंटरनॅशनल रोमिंग मारून घ्या. ते अराऊंड 5,000 रुपये लागतं. माझं वोडाफोन आयडियाचा कार्ड होतं, मला 5,000 रुपये लागलेलं. सो नेक्स्ट जो खर्च आहे तो विजाचा खर्च आहे. मला अराऊंड 7,500 रुपये मी पकडलेत कारण की त्याच्यामध्ये मी माझं ट्रॅव्हल पण इन्क्लूड केलं आहे. कारण की मी पुणे टू मुंबई ट्रॅव्हल करत होतो. सो 7,500 मला विजासाठी लागले. विजा थोडं लवकर करा, म्हणजे विजाला अपॉइंटमेंट भेटत नाही. आणि मी जी एक चूक केलेली विजा ॲप्लिकेशन टाकताना ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्येच दाखवेल. पण खरंच ती चूक करू नका. त्याच्यामुळे मला पण, म्हणजे माझं जर्मनीला यायचं त्याच्यामुळे ऑलमोस्ट 15-20 दिवस लेट झालं. सो ते नका करू. सो विजासाठी 7,500 रुपये मला खर्च आला आहे. सो जर्मनीला येण्याच्या आधीच माझी जी युनिव्हर्सिटी आहे ती पब्लिक युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यामुळे मला त्याला कॉलेज फीज असं काही नाही आहे, पण मला एक सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन असतं, हे कॉलेज थ्रूच असतं. सो मला अराऊंड 85 युरोज लागलेले, म्हणजे 9,400 रुपये लागलेले. हे मी काय इन्क्लूड केले कारण की हा खर्च म्हणजे बिफोर युनिव्हर्सिटीला जाण्याच्या, म्हणजे अराऊंड 2-3 महिन्याच्या आधीच मी केलेला, म्हणजे माझं ॲडमिशन पक्कं होण्यासाठी. सो मी तो पकडला आहे याच्यामध्येच. आफ्टर जर्मनीसाठी नाही पकडला आहे तो. सो 9,400 रुपये, 9,400 रुपये. तो हा जो खर्च आहे तो व्हेरी करतो. लाईक माझी युनिव्हर्सिटी पब्लिक युनिव्हर्सिटी पण होती आणि त्याला म्हणजे फक्त सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन 85 युरो होतं. पण काही काही युनिव्हर्सिटीज असतात त्यांना 85 टू अराऊंड 350 युरोज पण सेमिस्टर कॉन्ट्रीब्युशन असतं. आणि म्हणजे पर सेमिस्टर, म्हणजे 6 महिन्याला तुम्हाला तेवढे द्यावे लागतात. हे डिपेंड करतं युनिव्हर्सिटीवर. आता मी ज्या युनिव्हर्सिटी चूज केलेल्या तर त्या म्हणजे 4 युनिव्हर्सिटी होत्या. एक बर्लिनला होती, एक म्युनिकच्या बाजूला होती, एक जी माझी HNU आहे आणि एक फुलडा युनिव्हर्सिटी होती. म्हणजे 4 होत्या. तर अराऊंड त्यांना 85 टू 150पर्यंतच होतं. तर हे डिपेंड करतं की टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे की होशुला आहे तुमची, त्यावर पण व्हेरी करतं. सो हा झाला प्रॉपर जर्मनीला डॉक्युमेंटेशन किंवा जेवढा तुम्हाला खर्च लागतो. तर माझा नेक्स्ट जो खर्च झाला आहे तो शॉपिंगसाठी झाला आहे. अराऊंड 60,000 रुपये त्याचा खर्च झाला आहे. लाईक त्याच्यामध्ये मी सगळं खाण्याचे पदार्थ, मसाले वगैरे, कपडे वगैरे सगळं त्याच्यात इन्क्लुडिंग आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली मी सांगतो की थोडे गोष्टी ज्या असतात ते पण, त्याचा पण व्हिडिओ बनवेल की कुठल्या कुठल्या मॅन्डेटरी गोष्टी तुम्ही घेऊनच या. म्हणजे मला सांगितलेल्या, मी चुका केल्या त्या तुम्ही करू नका त्याच्यासाठी. सो शॉपिंग एक्सपेन्स माझा झाला आहे 60,000 रुपये. जर तुम्ही शॉपिंग पण करताय तर तुम्ही खायचे पदार्थ वगैरे जास्त घ्या. आणि शॉपिंगसाठी तुम्हाला बोलतोय तर नॉर्मली इकडे तुम्हाला अराऊंड हुडीज वगैरे झाल्या त्या 9-10 युरो 15 युरोपर्यंत भेटून जातील.
म्हणजे जर तुम्हाला कपड्यामध्ये जास्त पैसे घालवायचे नसतील तर. कारण की इकडे जर तुम्ही येणार तर खूप साऱ्या ऑनलाईन वेबसाईट्स आहे, विंटेड आहे, क्लाइन आइनझाइन आहे. इथे असे खूप सारे स्टॉल्स वगैरे पण लागतात, त्याच्यामध्ये तुम्हाला कपडे हे खूप कमी प्राईजमध्ये भेटून जातील, म्हणजे लागणाऱ्या वस्तू पण असतात त्या. कारण की उगाच तुम्ही जास्त खर्च केला कपड्यांना आणि इथली थंडी आणि इंडियातली थंडी याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामुळे मी सजेस्ट करेल की थोडे कमी कपडे आणा आणि इकडे आल्यावरच खरेदी करा. ते जे पैसे वाचून ते तुम्हाला बेटर राहील. ते पण सेम मी केलं, त्याच्यामुळे माझे थोडे पैसे वाचले आणि इकडे येऊन मी कपडे घेतले ते ह्या वेदरला सुटेबल पण असतात आणि स्वस्त पण भेटले मला. नेक्स्ट खर्च आहे फ्लाईटचा. तर मी माझी फ्लाईट जी बुक केलेली ती केलेली याच्यावरून एक्सिगोवरून, आणि त्याची मोठी जर्नी आहे जी माझ्या यूट्यूबवर आहे की माझे केवढे हाल झालेले आणि किती वाट लागलेली त्याची. पण यस, स्टील माझं ते झालं. तर मी ती एक्सिगोवरून गेलेली. एक्सिगोच्या नंतर मग ती ट्रान्सफर झाली कतार एअरवेजवर. कतार एअरवेजला अराऊंड मला 30,000 खर्च जो आला आहे, त्याच्यामध्ये मी स्टुडंट आय डी पण घेतलेला, त्याच्यामुळे मला 51 kg मी सामान घेऊन आलो आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की आत्ताच्या वेळेस जे वॉर वगैरेचे सिच्युएशन चालू आहे त्याच्यामुळे खर्च जो आहे जो याचा ऑइल वगैरेचा तो खूप जास्त वाढला आहे. तर मला तुमच्या वेळेला आय डोंट नो की 55पर्यंत तुम्हाला 50-60पर्यंत तरी भेटलं तर बेटर डील आहे. मला तर 30,000मध्ये माझं झालेला ट्रॅव्हल एक्सपेन्स फ्लाईटचा. तर बघा तुमचं कसं जातं आहे. कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काही हेल्प वगैरे हवी असेल तर ट्रॅव्हलच्या बाबतीत. कारण की थर्ड पार्टी ॲपवरून करू नका तुम्ही, इंडिगोमध्ये पण करू नका, आणि कतार करू शकता तुम्ही पण थोडा इश्यू आहे ह्यावेळी. तर जर काय असेल तर मी त्याच्यावर पण व्हिडिओज बनवेल छोट्या छोट्या गोष्टींवर, की तुम्हाला पण तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल. म्हणजे टोटल माझा जो खर्च आला तो प्री जर्मनी एक्सपेन्स होता 1,35,900 रुपये. त्याच्यानंतर पोस्ट डिपार्चर एक्सपेन्स होता अराऊंड 15,60,900 रुपये. आणि टोटल जो मला खर्च झाला जो प्रॉपर जर्मनीमध्ये येईपर्यंत तो 16,96,800 रुपयेपर्यंत जो खर्च माझा झाला टोटल. पण हा जो खर्च आहे तो फक्त फर्स्ट इयरपर्यंत आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं की मी प्रॉपर जो प्लॅनिंग केला तसा जर तुम्ही केला तरच तुमचा हा खर्च अंडर 20 लाखमध्ये होणार आहे जर्मनी मास्टर्सचा. तर कॅच असा आहे की हा फक्त फर्स्ट इयरचा खर्च आहे. आणि आता सेकंड इयरसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आल्या आल्या फर्स्ट मंथमध्ये इकडे येताच तुम्हाला पहिले 1-1.5 महिना जो जाणार आहे डॉक्युमेंटेशनला, आल्या आल्या घर शोधा. घर शोधल्यानंतर सिटी रजिस्ट्रेशन करा. सिटी रजिस्ट्रेशन नंतर तुमचं ब्लॉक अकाउंट ॲक्टिवेट करा. आता ब्लॉक अकाउंटचा पण सीन असं झालेला आहे की माझं ब्लॉक अकाउंट ॲक्टिवेटच्या वेळी काहीतरी इश्यू झालेला, त्याच्यामुळे मला बर्लिनला जावं लागलं. त्याच्यामुळे याच्यामध्ये माझा टाईम वेस्ट झाला. सो ब्लॉक अकाउंट ॲक्टिवेट करा. ब्लॉक अकाउंट जेव्हा ॲक्टिवेट कराल तुमचं बँक अकाउंट येईल. बँक अकाउंट आलं तर तुमचं पहिल्या महिन्याचा जो पैसे येतील, तुमचे जे इन्शुरन्स वगैरेचे पैसे कट होतील. त्याच्यानंतर मग तुमचा टॅक्स आय डी भेटेल तुम्हाला तुमच्या पोस्टावर, सोशल सिक्युरिटी नंबर जो भेटेल. हे भेटल्याच्या नंतर तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे पहिल्या त्या 3 महिन्याच्या दरम्यान तुम्हाला पार्ट टाईम जॉब हा शोधलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही पार्ट टाईम जॉब शोधाल त्याच्यामध्ये तुमचे ऑलमोस्ट जे असेल की 500 to 400 450 to 500 युरोज कवर होतील. त्याच्यामध्ये तुमचा नॉर्मली जो खर्च असेल, जो रेंटचा खर्च आहे किंवा थोडा खाण्यापिण्याचा आहे किंवा तुमच्या इन्शुरन्सचा खर्च आहे, हा निघून जाईल. म्हणजे तुमचे जे पैसे जे ब्लॉक अकाउंटचे आहेत ते जास्त यूज होणार नाहीत, हे तुम्ही लक्ष द्या. आणि जर तुम्ही पार्ट टाईम जॉब इकडे नाही केला तर तुमच्या सेकंड इयरच्या विजा रिन्युअलला इश्यू येऊ शकतो. पण जर तुमचा पार्ट टाईम जॉब आहे आणि कधी कधी तुमचा समजा खर्च जास्त झाला पण तुमच्याकडे तुमचं प्रॉपर जॉबचं कॉन्ट्रॅक्ट असेल, तरीही कधी कधी विजा डिपार्टमेंटवाले तुम्हाला बोलतात की चला ठीक आहे की तुम्ही इथे तुमचा खर्च पाळू शकता. पॉईंट नंबर 2 की जो माझा हा खर्च झालेला तो अराऊंड 109-110च्या कन्व्हर्जन रेटवर झालेला. तुम्ही जेव्हा हे पैसे ट्रान्सफर कराल किंवा ब्लॉक अकाउंटमध्ये पाठवाल त्याचा वेरी करू शकतं. कधी कधी जास्तही येऊ शकतं, कधी कधी कमी येऊ शकतं. पॉईंट नंबर 3 असा आहे की बरेच जण काय करतात, अनप्लॅन्ड युनिव्हर्सिटीला अप्लाय करतात, अनप्लॅन्ड एक्झाम देतात, फेल होतात. म्हणजे मी प्लॅन केलेला पण मी फेल झालो कारण की माझी जॉब पण होती.
आणि कधी कधी काय काय लोक असतात की असेच पैसे उडवतात. सो तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की अर्ली ॲप्लिकेशन, अर्ली एक्झाम बुकिंग आणि अर्ली फ्लाईट बुकिंग हे याच्याने तुम्ही थोडे तुमचे पैसे सेव्ह करू. तर याच्यानंतर मी जे व्हिडिओज बनवणार आहे त्याच्यामध्ये मी प्रॉपर गाईड करणार आहे तुम्हाला की मी कसं केलं, माझे APS डॉक्युमेंटेशन कसे केले, माझे IELTS प्रिपरेशन कसे केली, माझे जर्मन एक्झाम्स कसे प्रिपेअर केल्या, मी युनिव्हर्सिटी सिलेक्शन कसे केली, याच्यावर प्रॉपर डेडिकेटेड मी व्हिडिओज बनवणार आहे, सिरीज बनवणार आहे. आणि यामध्ये मी बँकचा खर्च नाही घेतला, म्हणजे बँकच्या ज्या प्रोसेसिंग फी वगैरे ज्या लागतात त्या अराउंड 30,000 ते 35,000 रुपये माझे लागले स्वतःचे. पण ते मी याच्यामध्ये कॅल्क्युलेशनमध्ये इन्क्लूड नाही केलं आहे, कारण की हे डिपेंड असतं की प्रत्येकाच्या बँकला किती खर्च येणार आहे. किंवा माझी जी होती PDCC बँक होती, त्याच्यामुळे माझा लोन इंटरेस्ट पण मला थोडा कमी भेटला त्याच्यावर. सो तुमची पण व्हेरी करेल कुठून करा. तुम्हाला पण मी सांगेल की जर तुम्हाला करायचं आहे जर्मनी म्हणजे कुठल्या बँकमधून करायचं आहे तर मी पण तुम्हाला सजेशन देऊ शकतो की कुठल्या कुठल्या बँकमध्ये तुम्ही लोन घेऊ शकता. जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाकाच, मी ते क्लिअर करून टाकेल सगळे. माझा प्रॉपर अनफिल्टर्ड ऑनेस्ट खर्च जो माझा मास्टर्स जर्मनीमध्ये येण्यासाठी लागला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स करा, सबस्क्राईब करा. परत जर कोणाला जर्मनी प्रिपरेशन करत असेल त्याच्यासाठी शेअर करा. हा प्रॉपर मी आपला मराठी मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवतो की त्यांना हेल्प होईल आणि माझ्याकडून पण जी एवढी हेल्प करता येईल मी त्यांना करेल. सो त्यांनाही पाठवा, आईवडिलांना पाठवा त्यांच्या की तुम्ही पण करू शकता. की मी एक खूप म्हणजे एवढं काय माझं बॅकग्राऊंड खूप चांगलं नाही आहे, पण स्टील मी आज इथे मराठी मीडियममधून शिकणारा मुलगा जर इथपर्यंत येऊ शकतो तर तुम्ही का नाही येऊ शकत. सो नक्की सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या, फॉरवर्ड करा आणि मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑफ विडरझेन.